संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं फलटणमध्ये आगमन। नाईक निंबाळकर घराण्याच्या वतीने माऊलींच्या पालखीचं जंगी स्वागत। विठू नामाच्या गजरात फलटण नगरी दुमदुमली। संत नामदेव महाराजांच्या पालखीचं बीडच्या अंबाजोगाईतील जवळबंदमध्ये जल्लोषात स्वागत। पालखीच्या स्वागतावेळी रांगोळीची आरास। संपन्न झाला पहिला अश्वरिंगण सोहळा। इंदापूरच्या वेलवडी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वरिंगण सोहळा पार पडला। अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। बीडच्या आष्टीमध्ये शेख मोहम्मद बाबा आणि महादेव देवस्थान दिंडी सोहळ्याकडे पंढरीचं प्रस्थान। हिंदू मुस्लिम बांधवांचं दिंडी सोहळ्यात एकत्रित दर्शन। धाराशिवमध्ये संत एकनाथ महाराज पालखीचा दगडधोंड्यातून प्रवास। पालखी मार्गावर वारकऱ्यांची गैरसोय। खांद्यावर पालखी घेत प्रवास। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पालखीला अजून चांगला रोडच नाही। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील बालाजी संस्थानाची दिंडी पंढरपूरकडे निघाली। दिंडीला 100 वर्षांची परंपरा। धुळ्यामध्ये वारकरी मंडळाच्या वतीने दिंडीचं स्वागत। करमाळा तालुक्यातील पाथर्डी येथील चांदखण बाबा महाराज यात्रेला सुरुवात। चांदखण बाबांच्या पालखीची लेझीम खेळत हलगी वाजवत मिरवणूक। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। ठाण्यातील मुरबाडमध्ये आमदार किसन कथोरे व राजेश पाटलांच्या संकल्पनेतून आषाढी पालखीचं आयोजन। शेकडो भाविक भक्त लुटतात आषाढी पालखीचा आनंद। निमगाव केतकीमधील ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीचा बेत। पालखीच्या निमित्ताने गावात येणाऱ्या वारकऱ्यांची अन्नदान करत निस्सीम सेवा। साताऱ्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी माऊलींच्या वारीमध्ये 24 संशयित चोरट्यांना ताब्यात घेतलं। लोणंद ते फलटण दरम्यान दिंडीत या संशयितांना पकडण्यात आलं। चंद्रपुरातील वर्धा नदीवरील भराव वाहून गेला। मुसळधार पावसामुळे वर्धा नदीत पाण्याचा जोरदार प्रवाह। उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार। शिरूर तालुक्यातील पाबळ येथील थिटेवाडी धरण ओव्हरफ्लो। सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग। शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। वाशिममधील प्राणहिता पैनगंगा नदी प्रवाहित। जून अखेर झालेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहते। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वाशिम जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या पावसामुळे पाणी प्रकल्पातील साठा वाढला। लघु आणि मध्यम प्रकल्पात 11% साठा। पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सिंचनाचा मार्ग आता मोकळा। रत्नागिरीतल्या मिरकडवाडा बंदराला उधाणाच्या भरतीचा तडाखा। समुद्रकिनाऱ्यालगतच्या अनेक नौकांचं मोठं नुकसान। बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं आश्वासन। 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान। हिंगोलीत पैनगंगेला पूर आल्यानं नदी शेजारी शेतीचं नुकसान। पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील 15,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। 38 महसूल मंडळातील गावांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद। पंचनामे सुरू। वाशिमच्या रिसोड तालुक्यात 25 आणि 26 जून रोजी मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। आमदार अमित जनक यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नांदेडच्या बार्डी कृषी केंद्र चालकाचा बोगसपणा शेतकऱ्यांनी उजेडात आणला। फुटलेल्या तूर मुगांच्या बॅगेची चिकटपट्टी लावून विक्री। संतप्त शेतकऱ्यांनी दुकानाला कुलूप लावलं। गडचिरोली धान खरेदी केंद्रावर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा। 30 जूनला खरेदीची अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ। शेतकऱ्यांकडून मुदतवाढ देण्याची मागणी। गडचिरोलीतील कवंडे जंगलमध्ये रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास अटक। कोरची दलमच्या उप कमांडर अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो याला पकडलं। गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफची कारवाई। ठाणे खंडणी विरोधी पथकाची कल्याणमध्ये मोठी कारवाई। फळ विक्रेत्यांच्या विषातील सराईत आरोपी सचिन शिंदेला बंदरपाडा परिसरातून बेड्या ठोकल्या। 2 गावठी पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस जप्त। अंबरनाथमध्ये पतीकडून सोडून गेलेल्या पत्नीसह तिच्या दुसऱ्या पतीवर कोयत्याने वार। दोघेही गंभीर जखमी। शिवमंदिर रोडवरील घटना। आरोपी पती लोभेश म्हात्रेवर गुन्हा दाखल। अमरावतीच्या मुराबुद्रुक जिल्हा परिषद शाळेच्या छताला गळती। विद्यार्थ्यांचे हाल। 2 वर्षापूर्वीच केलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। शाळा व्यवस्थापन समितीकडून चौकशीची मागणी। यवतमाळमध्ये मंडळ अधिकाऱ्याला लुटणारे दोघे जेरबंद। दोघेही नेल्लोर गँगचे सदस्य। 60,000 रुपये असलेली बॅग हिसकावून पसार झाले होते। सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या।
सोलापूरमधील करमाळ्यामध्ये 12 दुचाकींसह चोरट्यांच्या टोळीचा छडा, 2 आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त, करमाळा पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील चिंचवड गाव परिसरात महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची आश्रमात हत्या. जमिनीचा वाद किंवा चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज. जमिनीच्या वादावरून यापूर्वीच गुन्हा दाखल केला होता. वर्ध्यातील निमसडा येथे शेतीच्या वादातून काकू आणि चुलत भावाने कुऱ्हाडीने केली हत्या. हत्या करणाऱ्यांनीही विष प्राशन करून जीवन संपवलं. साधना मोहिजे, नितीन मोहिजे सह आरोपी महेंद्रचा मृत्यू. पुण्याच्या बावधनमधून 29 वर्षीय भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं भोंदूबाबाचं नाव. मोबाईलमधील हिडन ॲपमधून भोंदूबाबा खासगी क्षणांवर नजर ठेवायचा. परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेत दारू प्यायलेल्या शिक्षकाला पकडलं. गावकऱ्यांची गटशिक्षक अधिकाऱ्याकडे तक्रार. सोमवारपासून दारू न पिण्याचे शिक्षकाचं आश्वासन. सिंधुदुर्गच्या कावळेसाद दरीत पडलेल्या 45 वर्षीय इसमाचा मृतदेह 30 तासानंतर सापडला. कावळेसाद दरीत 300 फूट खोल दरीत कोसळून राजेंद्र सनगर याचा मृत्यू. सनगर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी. शेतात पेरणी करत असताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. अपघातात चालकाचा मृत्यू. अमरावतीच्या तिवसामधील वऱ्हा गावाजवळील घटना. संजय भाकरे असं मृत ट्रॅक्टर चालकाचं नाव. भिवंडी शहरातील नागाव गायत्री नगर येथील वनविभागाच्या डोंगरावरील झोपडपट्टीवर कारवाई. 150 घरांचे वीज नळ कनेक्शन खंडित. माती खचल्याने 7 झोपड्या जमीनदोस्त झाल्यानंतर पालिकेची कारवाई. सिंधुदुर्गमध्ये कुडाळमधील झाराप मुस्लिमवाडी परिसरातील अवैध वाळू साठ्यावर कारवाई. 210 ब्रास अवैध वाळू साठा जप्त. महसूल विभागाची कारवाई. हिंगोलीतील रेल्वे गेट जवळच्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण. भुयारी मार्ग वाहतुकीसाठी करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील कान्हूर मेसाईच्या पोल्ट्रीमधील पक्ष्यांच्या मृत्यूमध्ये वाढ. खाद्य कंपनीकडून निकृष्ट दर्जाचं खाद्य पुरवल्याचा आरोप. खाद्याची लॅब टेस्टिंग करण्याची मागणी. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून कोल्हापुरात 8 कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीने विश्वास नांगरे पाटलांच्या नावाचा केला गैरवापर. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला गंडा. 61 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 26 लाखांचा गंडा. अटकेची भीती दाखवत गुंतवणुकीचा तपशील आणि विविध बँक खात्यांची माहिती घेतली. सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. लातूर जिल्ह्यातल्या हाडोळीत 3 जणांना बेदम मारहाण. घरातला कचरा रस्त्यावर फेकताना एकाच्या अंगावर पडल्याने हा वाद. महिलेसह 3 जण जखमी. पुणे सिंहगड रोड परिसरात अज्ञाताकडून वाहनांची तोडफोड. टोळक्याकडून 3 ठिकाणी 17 गाड्यांची तोडफोड. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अज्ञात टोळक्यांचा शोध सुरू. पुणे अधीक्षकांच्या विशेष पथकाची श्रीरामपुरात मटका बुकिंगवर कारवाई. लाखोंच्या मुद्देमालासह 22 जणांना घेतलं ताब्यात. श्रीरामपुरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले. मुक्ताईनगरमधील राजुरा गावाच्या प्रभारी सरपंचांनी घरकुल गोठ्याचे पैसे लाटले. 4,20,000ची फसवणूक. प्रशासनाकडून 10 दिवसात रक्कम जमा करण्याचे ग्रामसेवकाला आदेश. अकोल्याच्या बाळापूरमधील नारायण महाराज तराळे यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नारायण महाराज विरह अभंगाकरता प्रसिद्ध. वर्धा जिल्ह्यातल्या देवळीमध्ये किरण ठाकरे यांचं अन्नत्याग उपोषण सुटलं. नालीचे बांधकाम करत रस्ता अरुंद केल्याचा होता आरोप. नाली तोडण्यास सुरुवात झाल्याने हे आंदोलन मागे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर घसरले. 5 दिवसात 3,300 रुपयांनी भाव कमी. सोन्याचा भाव जीएसटीसह 98,700 रुपयांवर. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील वीर परिसरात आढळला बिबट्या. परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गोंदियाच्या जानाडोला शेतशिवारातील एका झाडावर अस्वल चढला. अस्वलाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गोरेगाव वनविभागाची चमू घटनास्थळी. वाशिमच्या रिसोड तालुक्यात शेतकऱ्यांसमोर वन्य प्राण्यांचं संकट. हरणं, रोही यांसारख्या वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस. वनविभागाकडे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. चिपळूणच्या खेरशेत गावात शेतनांगणी स्पर्धेचा थरार. या स्पर्धेत 181 बैलजोड्यांचा उत्स्फूर्त सहभाग. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. एवढ्या उशिराने येऊन सांगणार नाही. याआधी कामगिरी झाली.